सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला धडा शिकवल्याने सैनिकांच्या गौरवासाठी धुळ्यात सोमवारी 1111 फूट तिरंगा रॅली अग्रेसन चौक येथून सकाळी 8 वाजता निघणार असून या तिरंगा यात्रेत धुळेकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केले। अग्रेसर चौकापासून निघणाऱ्या या तिरंगा यात्रेचा समारोप गांधी पुतळा चौकात होणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला जशास तसे उत्तर देत पाकिस्तानातील प्रवेशद्वारी अड्डे उद्ध्वस्त केले होते। सैनिकांचा अफाट गौरव, देशांची एकता व नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी याकरिता तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपाळकर, जितेंद्र शहा, यशवंत येवलेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।